आता आंब्याची सीझन संपायला आलेली आहे, तर तुम्ही ही चटपटीत चटणी केली नसेल तर लवकरात लवकर करून बघा. आपल्याला इथे एक आंबा घ्यायचा आहे आणि त्याची छान नळाखाली आंघोळ करून त्याला टॉवेलने छान पुसून घ्यायचं. त्यानंतर त्याचे बारीक बारीक काप करायचे आणि एका मिक्सरच्या पॉटमध्ये ते टाकून घ्यायचे. त्यामध्ये 2-3 लसणाच्या कळ्या, एक छोटा तुकडा गुळाचा आणि साधं मीठ, लाल मीठ चवीनुसार घ्यायचं, एक मिरची, अर्धा चमचा जिरं, हे सगळं त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि त्याला मिक्सरमध्ये जरा फिरवून घ्यायचं. त्यानंतर अशी दरदरीत ही चटणी ठेवायची, जास्ती बारीक करायची नाही. आणि एका छोट्याशा पातेल्यामध्ये ही चटणी आपण काढून घ्यायची. आणि ही जर चटणी आपण वरवंट्या पाट्यावर वाटून किंवा खलबत्त्यात कुटून जर केली तर याची चव अगदी भन्नाट लागते. पण माझ्याजवळ तेवढा वेळ नव्हता आणि माझं ताट तयार करून होतं आणि ही चटणी अगदी 2 मिनटात होते. त्यामुळे मी ताट वाढल्यानंतर ही चटणी करायला घेतली. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला लाईक, फॉलो नक्की करा. नमस्कार मंडळी, तुम्ही एकदा तरी ही चटणी करून बघा. धन्यवाद.